त्यातले बरेचसे आमचे मित्रच आहेत आणि उपस्थित सगळे ओबीसी बांधव. ही एकमेव विदर्भातली अशी किंवा राष्ट्रीय पातळीवरची अशी संघटना आहे जी राजकीय नाही, म्हणून या व्यासपीठावर येण्याचं धाडस मी केलं आहे. आणि काही गोष्टी मला इथं सांगणं गरजेचं वाटतं. मुळात 1989 नंतर म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर हा जो काही ओबीसी समाज देशभर चर्चेत आला, राजकारणाच्या केंद्रस्थानी आला, या समाजाला आरक्षणाचे फायदे मिळून त्यानंतर जो एक सुखवस्तूपणा आला, त्या सुखवस्तूपणातून आता पुढे कसं जायचं याचा विचार मला असं वाटते की सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. आणि त्या निमित्ताने मी काही गोष्टी सांगणार आहेत की आत्ता आपले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही बजेटला कमी वगैरे पडू देणार नाही, पण लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाचं बजेट असलं पाहिजे आणि ते जास्तीत जास्त शिक्षणावर खर्च व्हावं अशी सगळ्यांचा आग्रह असला पाहिजे. ज्या पद्धतीने इतर समाजाचे लोक म्हणजे आपलेच जे बांधव आहेत, अनुसूचित जातीचे बांधव असतील, त्याच्यानंतर मराठा समाजातले बांधव असतील, ते ज्या पद्धतीने आक्रमक होतात आणि आक्रमक होऊन आपल्या मागण्या मान्य करून घेतात, तसा आक्रमकपणा हा ओबीसींमध्ये अजूनही दिसत नाही आणि तो दिसायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. प्रामुख्याने शिक्षणाच्या बाबतीत आत्ताची आपली स्थिती अशी आहे की समजा 15 लाख मुलं शिष्यवृत्तीचा फायदा घेत असतील तर त्यातले 10 लाख ओबीसी आहे. फक्त महाराष्ट्रातली स्थिती अशी आहे आणि या 10 लाख लोकांना पूर्णपणे वर्षभर नियमितपणे कधीही शिष्यवृत्ती मिळत नाही, कारण यांच्यासाठी जे काही खातं तयार झालं आहे ते फार नवीन आहे. तर याच्यासाठी आपल्या समाजातले लोक, ओबीसी प्रवर्गातले लोक कुणीही फार भांडताना दिसत नाही आणि जो एक प्रभाव पाहिजे आपल्या नेत्यांवर तोही प्रभाव दिसत नाही. तर तो प्रभाव निर्माण झाला पाहिजे, कारण शिक्षण हीच सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे आणि शिक्षणाशिवाय कोणत्याही समाज किंवा कोणताही प्रवर्ग प्रगती करू शकत नाही. मुळात हा जो काही ओबीसीचा प्रवर्ग आहे, हा प्रवर्ग विविध जातीसमूहांनी सुमारे 250, 200, 250 जातीसमूहांनी एकत्र आलेला आहे आणि या प्रवर्गामध्ये अजूनही आपापल्या जातींचे संघटना बांधणे यालाच जास्त महत्त्व दिलं जाते. या प्रवर्गामध्ये कोणत्याही विशिष्ट जातीला आरक्षण नाही, ते प्रवर्गाला आहे. त्याच्यामुळे ओबीसींनी जातींचा विचार तोडून आपल्या प्रवर्गाचा विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा प्रवर्ग किंवा ओबीसी जास्त प्रभावशाली ठरू शकत नाही. आजच्या पूर्ण देश पातळीवरचं जर एकूण चित्र लक्षात घेतलं तर फक्त हाच एकमेव प्रवर्ग असा आहे जो देशातली, राज्यातली सत्ता बदलवण्याची ताकद ठेवू शकतो आणि याच प्रवर्गात ती ताकद आहे. तर एवढी जर ताकद आपल्यात राजकीय पातळीवर असेल तर ती ताकद आपण आपल्या समाजाची सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडून यावी यासाठी आपण का खर्च करत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे आपलं फार कमी लक्ष जातं. या प्रवर्गाचं सगळं जे काही सूत्र चालते किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात, ज्या घडामोडी चालतात, त्या प्रामुख्याने राजकारणाशी रिलेटेड असतात. राजकारण हा एक पार्ट झाला, पण राजकारणापलीकडेही समाज आहे. म्हणजे मी साधं उदाहरण देतो. मध्यंतरी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या दलित बांधवांनी एक आंदोलन केलं की इथे पार्किंग नको आणि ते पार्किंग त्यांनी स्वतःहून तोडून टाकलं. तर सरकारला 2 तासामध्ये पूर्ण या असंतोषाची दखल घ्यावी लागली आणि ते सगळा निर्णय रद्द करावा लागला.
तर तशी ताकद आपली शिक्षणाच्या मुद्द्यावर, सामाजिक प्रश्नांच्या मुद्द्यावर का दिसत नाही ओबीसी समाजाची, हा माझा प्रश्न आहे आणि त्याच्याकडे फार आपण लक्ष देत नाही. ज्या मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला किंवा आंदोलनं केली, हा मराठा समाज एका बीडसारख्या किंवा छोट्या शहरातून आलेल्या नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. असं ठामपणे उभं राहणं अजूनही ओबीसी समाजाला जमलं नाही. चंद्रपूरच्या एका छोट्या टोंगे नावाच्या मुलाने 22 दिवस उपोषण केलं. त्याला माध्यमांनी पण बरी प्रसिद्धी दिली, पण त्याच्या बाजूनी ज्या पद्धतीने हा प्रवर्ग उभा राहायला पाहिजे होता तसा प्रवर्ग उभा राहताना दिसत नाही. तर ही आपल्या या प्रवर्गातले जे लोक मोठे झाले, जे शिकले, जे समोर गेले, त्यांनी आपल्या खालच्या लोकांना वर आणण्यासाठी प्रयत्न करणं खूपच गरजेचं आहे. आपल्याकडे जे दिसते ते असं आहे की प्रामुख्याने जे मोठे झाले, जे शिकले, जे उच्च पदावर गेले ते खालच्या लोकांकडे फार लक्ष देत नाही. त्यांच्यासाठी कोणत्याही योजना किंवा सामूहिक पातळीवरच्या योजना राबवल्या जात नाही. तर हे थांबलं पाहिजे. आणि याच्यातून म्हणजे आज जसं बाकीच्या समाजांमध्ये आपण बघतो की त्या समाजामध्ये अधिकाऱ्यांचं एक वर्तुळ असतं, त्याच्यानंतर उद्योजकांचं एक वर्तुळ असतं, ते एकमेकांना मदत करत असतात आपल्या खालच्या लोकांना वर आणण्यासाठी. ते अजूनही या प्रवर्गात दिसत नाही. तर हे या प्रवर्गाचं अपयश आहे आणि हे जर तोडून काढायचं असेल तर या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. केवळ जिल्हा परिषदेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक एवढ्या पुरता हा प्रवर्ग नाही. त्याच्या पलीकडेही खूप मोठा एक समाज आहे जो अजूनही मुख्य शिक्षणाच्या धारेत आलेला नाही, उद्योगधंद्याच्या धारेत आलेला नाही. तर याच्यासाठी मला असं वाटते की प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि हे प्रयत्न जोवर होत नाही, आज एकूण उच्च शिक्षणाची जर महाराष्ट्रातली स्थिती आपण लक्षात घेतली तर त्यात आरक्षणाची सुद्धा अंमलबजावणी अनेक पातळीवर होत नाही. UPSCच्या पातळीवर होत नाही, MPSCच्या पातळीवर होत नाही. याच्यासाठीही लढताना कोणी दिसत नाही. फक्त आपलं राजकीय आरक्षण टिकावं याच्यासाठी मात्र आपण सुप्रीम कोर्टात जातो, पण या मुद्द्यांवर आपण फार लढताना दिसत नाही, आंदोलन करताना दिसत नाही. तर हे जोपर्यंत हा सगळ्या चहूबाजूंनी याचा जोवर विचार होणार नाही तोवर या प्रवर्गाची प्रगती होणार नाही. याचा विचार मला असं वाटते की या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वांनी करावा, तरच हा प्रवर्ग आणखी प्रभावशाली होऊ शकेल असं मला वाटतं. आणि एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.